आज मी माझ्याबरोबर एक किस्सा घडला तो शेअर करणार आहे. पाऊस अजून पण चालू आहे आणि पाऊस चालू होता. संध्याकाळी 6च्या दरम्यान पाऊस चालू होता आणि मी अशीच म्हटलं की पाऊस बंद व्हावा म्हणून प्रार्थनाही केली मनातनं. कारण मी गाडीवर होते आणि भिजत होते, मला घरी पोचायचं होतं. आणि मी एका मोठ्या भरमसाठ अशा मोठ्या झाडाच्या खाली जाऊन गाडी थोडीशी आडोशाला घेतली आणि तिथे उभी राहिले आणि पावसाला एकटक बघत होते. पाऊस एवढ्या जोरात चालू झाला की म्हटलं आज काही देव आपला ऐकत नाही. आज हा बंद होण्याऐवजी जोरात चालू झाला. हळूहळू झाडं भिजलं असेल आणि झाडाचे मोठे मोठे जे थेंब होते ते माझ्या अंगावर पडायला लागले. मी ओढणी घेतली आणि डोक्यावर टाकली की केस भिजू नये म्हणून. आणि समोर बसस्टॉपला रिक्षासाठी एक व्यक्ती उभी होती, लेडीज, आणि ती रिक्षा करत ओरडत होती आणि हातामध्ये तिच्या छत्री होती. तिच्या काय मनाला वाटलं, तिच्या काय लक्षात आलं माहीत नाही. ती छत्री घेऊन धावत माझ्याकडे आली आणि डायरेक्ट माझ्यावर छत्री धरली. तर मला खूप असं भरून आलं आणि मी तिला म्हटलं, बापरे काय गं बाई, माझ्या तोंडून हे वाक्य निघालं. तर ती म्हटली, पावसापेक्षा जास्त ह्या झाडाचं पाणी पडतं आहे आणि तुम्ही खूप लवकर म्हणजे 2 मिनटात तुम्ही भिजाल. तर मी म्हटलं, तुम्ही देव आहात ना. आणि त्यांना हसायला आलं. पण मी म्हटलं, तुम्ही देव आहात, कारण मी आता प्रार्थना केली होती की पाऊस कमी होऊ दे, मला भिजायचं नाही आहे. मग देव असा मुकुट घालून नाही येत आपल्याकडे आपली मदत करायला. अक्षरशः ती व्यक्ती तेवढ्या मिनटामध्ये देवानी पाठवलेली स्वतः तो देवाचा अवतार होता. देव असाच भेटणार आहे तुम्हाला, तुमची काळजी घ्यायला. कुठून तरी जॉब करून त्याही सुटलेल्या होत्या. मी गाडीवर आणि ती रिक्षासाठी थांबलेली. पण ह्याच्या मनात जर आलं ना आपली काळजी घ्यायची, तो कोणाला कुठल्या रूपात कामाला लावून टाकेल ना, त्याचा पुरावा होता तो. ती व्यक्ती अक्षरशः छत्री घेऊन माझ्याकडे उभी होती. कधी मी तिला कधीच पाहिली नव्हती, प्रथम पहिली वेळ होती. पण मी निघता तिला 2 शब्द बोलून निघाले की तुमच्या आयुष्यामध्ये जेव्हा जेव्हा तुम्हाला परमेश्वराची गरज लागेल ना, हे 1 सेकंड तुम्ही उभे राहिला आहेत, पण मी आत्म्यातून आशीर्वाद देते की 1 सेकंड हा परमेश्वर तुमच्यासाठी असा छत्री घेऊन उभा राहील. तुम्हाला कुठलं वादळ वारं, ऊन पाऊस वारा कळू देणार नाही. आणि आशीर्वाद देऊन मी निघाले. ती व्यक्ती आयुष्यात मला कधीही मिळणार नाही, पण माझे बोललेले बोल ती विसरणार नाही